एका रेड कार्पेटच्या वेळेला मी जरा कॉन्फिडंटली एक थोडा बोल्ड लुक केला होता. युजली मी नाही करत, मला मला पर्सनली हे कम्फर्ट झोन आवडतो. पण तेव्हा तो असं ते करताना, तो डिझाईन करताना, तो स्टिच करून घेताना सारखी 100% असं होतं की हे नाही वर्क होणार आहे, हे नाही वर्क होणार आहे, आपण ऑप्शन ठेवूयात, बॅकअप ठेवूयात. पण जेव्हा तो वेअर करून मी गेले त्यावेळेला मला इच अँड एव्हरीवन सगळ्यांनी विचारलं की ये कहाँ से लाया है, कुठून आणलंय, कोणी केलंय, कोण डिझायनर आहे. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हे झी नाट्यगौरव पुरस्कार 2024च्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आणि माझी फेवरेट माधुरी भारती. हाय, थँक्यू मधुरा, थँक्यू सो मच. कशी आहेस? मी मस्त. खूप मस्त वाटतंय मला तुला रेड कार्पेट वरती भेटून आणि तुझा आत्ता इंटरव्ह्यू इथे घेताना, कारण आपण अनेकदा भेटतोय पण मला वाटतं इंटरव्ह्यू घ्यायची ही वेळ आत्ता आली आहे पहिल्यांदा, कारण मी मालिकेत आले नव्हते, कारण का मी त्यावेळेस, आणि सो आता ही वेळ आली. आय एम सो हॅपी. हो, कारण मला पण आता हे असं हिच्याशी असं बोलणं खूप ऑकवर्ड होतंय, कारण आम्ही भेटलो की एक कॅज्युअल गप्पा असतात. आय थिंक आपण तसंच ठेवूया. डेफिनेटली येस. आणि नाट्यगौरव पुरस्कार आहे आणि करुणाष्टकेला खूप सारी नामांकन आहेत. 7 नामांकनं मिळालेली आहेत आणि आता नवीन नवीन नाटक आलंय काही महिन्यांपूर्वी. आणि मला वाटतं नवीन ज्यावेळेस एखादं नाटक येतं रंगभूमीवर तेव्हा ते प्रेक्षकांचं तेवढंच भरभरून प्रेम मिळणं ही खूप मोठी पोचपावती असते आणि त्यात आता नामांकन मिळालंय. सो मला करुणाष्टकेचा तुझा एक्सपिरियन्स ऐकायचा आहे आणि मला ऐकायचं आहे की त्यासाठी ऑडिशन कशी झाली होती, कारण तू नाटक खूप आधीपासून करतेस, मग मधल्या काळात तू मालिका केलीस आणि आता पुन्हा नाटकाकडे वळली. ऑडिशन अशी नाही, मी तुला सांग, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. प्रसाद जे आमच्या करुणाष्टक या नाटकाचे निर्माते आहेत, भद्रकालीचे सर्वेसर्वा, तर त्यांना मी वेगळ्या काही कामासाठी एक फोन केला होता आणि त्याच्या काही दिवस आधी माझं प्राजक्ताशीही बोलणं झालं होतं आणि मी खूप उत्साहात की काहीतरी नाटक करूया ना, काहीतरी सांग ना असेल तर. म्हणे हो, चाललंय. पण पुन्हा एक मधला असतो ना आपला कॉन्टॅक्ट, काही कारणास्तव राहतो आणि मग मी कुठल्या तरी वेगळ्या कामासाठी प्रसाद त्यांना फोन केला आणि त्या कामाविषयी बोलताना मी असं झालं की काय म्हणले, अरे मला नाटक करायचंय वगैरे असं. तर म्हणे नक्की करणार आहेस? म्हटलं हो आहे. म्हणे हो हो हो, तू ये, आपण असं एक तू वाच, ते कसं वाटतंय आपण बघू. मला अजिबात धीर धरवला नाही. माझं असं झालं की 2 दिवस कधी जातील आणि मी कधी जाणार, कधी ते बघणार. मी गेले, पाहिलं आणि मग कळलं ते नाटक प्राजक्त आणि ते ते एकच नाही, म्हणजे इकडे जे बोलले तिकडे तर ते मॅनिफेस्ट झालं आणि त्यातलं एक पात्र माझ्या पदरी पडलं. काही त्याचं ऑडिशन वगैरे झालं नाही, कारण एक तर प्रसाद त्यांनी माझी बरीच नाटक पाहिलेले आहेत, यापूर्वी पण मी केलेले. त्यामुळे त्यातलं कुठलं पात्र करेक्ट जातं हे डेफिनेटली त्या दोघांनी त्याचा विचार केला असेल आणि म्हणूनच ग्रीन सिग्नल खूप लवकर मला मिळालं आणि तिथून पुढचा प्रवास सुरू झाला सगळा. खूप छान प्रतिसाद मिळतो, म्हणजे मी ज्या काही पोस्ट पाहते तुमच्या, मला इतकं छान वाटतंय की इतका छान प्रतिसाद मिळतोय. बरं, आज नाट्यगौरव आहे आणि मला वाटतं कोणत्याही कलाकारासाठी ना तो पुरस्कार मिळणं खूप मोठी गोष्ट असते. मग ती साधी एक थाप मिळाली ना कौतुकाची, ते पण कमी नसतं पुरस्कारापेक्षा. मला ऐकायचं आहे, तुला आयुष्यात पहिला पुरस्कार कधी मिळालेला आणि इंडस्ट्रीत आल्यानंतर पहिली अशी एक कौतुकाची थाप म्हणतो ना, ती कोणाकडून मिळालेली? पहिला पुरस्कार म्हणजे कॉलेजमध्येच, इंटर कॉलेज जेवढ्या स्पर्धा केल्या त्या सगळ्यामध्ये एकांकिका असू दे, राज्यनाट्य असू दे, त्यावेळेला आपल्याला ते सगळे पुरस्कार मिळालेले आहेत. मला आणखी एक, आता तू जसं म्हणालीस ना झी नाट्य गौरव आहे, इथे आल्यानंतर पुरस्काराची एक्साइटमेंट, मला झी नाट्य गौरवची पण एक्साइटमेंट आहे, ट्रस्ट मी. कारण की आपण कॉलेजमध्ये असताना तो एक साऊंड आहे झी नाट्य गौरवचा आणि ते म्युझिक आहे आणि आपण त्याचा भाग आहोत, त्या सोहळ्यामध्ये आहोत. ह्यात पण एक मज्जा आहे, ही पण एक गंमत आहे. तर मला छान वाटतंय, हेच खूप भारी वाटतंय. आणि पहिलं तर कॉलेजमध्येच सगळ्या दरवेळेला. पण मला एक सांगायचं आहे की मी पुलं करंडक मध्ये होते त्यावेळेला फायनलला आमची एकांकिका गेलेली आणि फायनलला असताना तिथे मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि जज होते मकरंद अनासपुरे सर आणि गजेंद्र अहिरे. तेव्हा गजेंद्र अहिरेंनी तिथे पुरस्कार मिळाल्या हे अनाऊन्स केलं होतं की तू माझ्या सिनेमात काम करशील. त्यांना इतके काम आवडलं होतं, तर ते माझ्यासाठी इतकं भारी होतं आणि डेफिनेटली त्यांनी ते प्रॉमिस पाळलं. पण त्यांनी ती गोष्ट केली देखील. त्यांच्या पुढच्या सिनेमात त्यांनी मला कास्टही केलं. अनफॉर्च्युनेटली तो सिनेमा पोस्टमध्ये अडकला आणि तो पुढे नाही आला. पण ते माझ्या कायम लक्षात राहतं की आपण असं परफॉर्म करणं, आपल्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणं आणि एका खूप नोन दिग्दर्शकाने, लेखकाने असं म्हणणं की हे काम पाहून, तर ते असं लक्षात राहतं कायम. पहिलं कायम स्पेशलच असतं. बरं, आज मस्त रेड कार्पेट आहे, मला तुझी रेड कार्पेटवरची आठवण ऐकायची, खास अशी एखादी आहे का? रेड कार्पेट मला ॲक्च्युली दुसऱ्या चॅनलची, त्यामुळे आता हे नाही मेन्शन नाही करता येणार ना. अशी काही अशी रिलेटेड काही आठवण, असा एखादा लुक जो असा तुला असं वाटलं की नाही हे फसू शकतं पण तो खूप बाप झाला आणि तुला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाला, असं वगैरे काही?
एका रेड कार्पेटच्या वेळेला मी जरा कॉन्फिडंटली एक थोडा बोल्ड लुक केला होता. युजली मी नाही करत, मला पर्सनली हे कम्फर्ट झोन आवडतो. पण तेव्हा तो असं ते करताना, तो डिझाईन करताना, तो स्टिच करून घेताना सारखी 100% असं होतं की हे नाही वर्क होणार आहे, हे नाही वर्क होणार आहे, आपण ऑप्शन ठेवूयात, बॅकअप ठेवूयात. पण जेव्हा तो वेअर करून मी गेले त्यावेळेला मला इच अँड एव्हरीवन सगळ्यांनी विचारलं की ये कहाँ से लाया है, कुठून आणलंय, कोणी केलंय, कोण डिझायनर आहे. आणि मग तेव्हा असं हां फायनली आपणच केलंय, पण ते आवडलंय सगळ्यांना. सो या क्या बात आहे. फार छान वाटलं मला गप्पा मारून आणि आय एम शुअर की करुणाष्टकेला जाता जाता भरपूर सारे अवॉर्ड्स तुम्ही घेऊन जाल आणि लवकरच तुला नवीन प्रोजेक्टमधून पाहायला आवडेल आणि त्याच्यासाठी आय एम शुअर तेव्हा तुझं पहिला इंटरव्ह्यू मीच करेन. Thank you. येस, थँक्यू सो मच मधुरा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.